इथल्या आजूबाजूचा व्ह्यू बघा तुम्हाला. नारळ झाड आहे आणि इथे गादी आहेत, म्हणजे 15 जण इथं सहज झोपू शकतात. वेज थाली पापलेट आणि पुरा माझा पापलेट खाल्ला. बोहरे मार्गातून आतमधून बाहेर निघाला. अलिबाग बीच शो चालू होणार. ते गाड्या लहान पोरांवर गाड्या. अरे हे देख हे तर छोटा आहे. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज चाललो मी अलिबागला आणि अलिबागच्या टूर आहे. आज तुम्हाला अलिबाग एक्सप्लोर करणार आहे. ही बघा आमची ही गाडी पण आणली आहे सरांची आणि आता मी उभा आहे विलेवार्ले स्टेशनला. विलेवार्ले स्टेशनवरून आता आम्ही या गाडीतून अलिबागला जाणार आहे. राम आमचा रामू आणि आमचा सागू. चला हम घर जा सकते. चला पॉलिसी बाजार गणपती मोरया. का हेल्थ इंश्योरेंस सिर्फ 300। आम्ही इथे हॉटेलला आलोय. 10 मिनिटं झाले. फ्रेश पण होऊन आलोय आता मी. हे बघा इथल्या आजूबाजूचा व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथून येण्याचा रस्ता आहे. इथून आलोय आणि हे सर्व इथून आहे. इथे जेवण बनवतात. इथे हे रूम आहे तिथे पुरे समोर आणि नारळ झाड. ही गाडी पार्किंगचं आहे. इकडे समुद्र जाणार आहे रस्ता. छोटा हा बंगला आहे. इथे छोटे रूम आहेत. इथे रूम आहे, 2 रूम आहेत. एक कोपरा रूम आम्ही घेतला. हे बघा बेड आहे आणि इथे गादी आहेत, म्हणजे 15 जण इथं सहज झोपू शकतात. आणि इथे वॉशरूम आहे. नीट अँड क्लीन आहे, चांगलं आहे. इथे बेसिंग पण आहे हात धुवायला. आणि एसीची रूम घेतली म्हणजे हे बघा एसीचं आहे, फॅन आहे, बरं आहे. म्हणजे झोपू शकतात व्यवस्थित. म्हणजे ग्रुपने आले तुम्ही इथे तर नक्कीच झोपू शकतात. आणि बीचच्या जवळच आहे, असं लांब नाही. खूप छान आहे. ह्याच्या डिटेल तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. नक्कीच तुम्ही विजिट पण करू शकता. पुढे मी दाखवेन तुम्हाला काय काय आम्ही करणार आहे. चला मग. विजय बागवे, मी आता विजय बागवे. वेज थाली देतो. वेज थाली वाटम फ्लावरची भाजी आहे. जिलेबी पण थाली आलेली आहे. आणि बघा पापलेट, थांब भाकरी आहे. म्हणजे दोघांना मच्छी थाली मागवलेली आहे आणि इकडे व्हेजवाले बसलेत. कसं आहे? बढिया आहे. चांगले आहे ना? मग आम्ही जेवून घेतो. या मांजरीने पुरा माझा पापलेट खाल्ला. खाऊनच दिला. नका मारते ए. आणि संध्याकाळी परत येऊ नको. तुला बोलतोय संध्याकाळी येऊ नको परत. आता दिलाय पुरा पापलेट तुला खायला. कशी खाऊन गेली. बोंबील नको, पापलेट पाहिजे. बंगला बघ किती छान आहे बघा. आणि हा इथून बीचला जाणार रस्ता आहे असा. आणि ह्या साईडला पण रूम आहे ते बघा. इकडे पण रूम आहे सर्व. हाँ बड़ा गाड़ी अटक जा. बाइक जाएगा इधर से. बीचच्या बाजूलाच आहेत. ऊपर से कुछ तो है, जाने के लिए रास्ता लगता है ऊपर से. ये भुआरी मार्ग से निकला ऐसा लगता है ना. भुआरी मार्गातून आतमधून बाहेर निघालं. हे बघा इकडे अभी ये रास्ता सीधा बीच पे जाता है. सामने बीच है.
इकडे समोर बीच आहे त्या साईडला. आता आम्ही इथे संध्याकाळी जाणार आहे, ऊन पण भरपूर लागतोय. आता आपण आलो अलिबाग बीच. हे बघा किती गर्दी आहे. मटका कुल्फी पण भेटते, जरा दाखवा त्यांना. चना मसाला भेटतो मटका कुल्फी आणि हे चना मसाला इथे पण या. ही फेमस मटका कुल्फी अलिबागची. हे बघा इथे किती बीच लागतो, समुद्राला पाणी आलंय बघा, भरती आली भरपूर. आणि इथे अलिबाग बीच शो चालू होणार आहे थोड्या वेळात. हे बघा उंट पण आहे. हे लहान पोरांच्या गाड्या रिमोट वरती चालतात. एक जन का 100 रुपया, कम नहीं हो सकता? एका जणांचे 100 रुपये उंटावर बसायचे. अशा गाड्या लहान पोरांवर गाड्या फिरतात बघा. हे बघा किती पब्लिक आली आहे पर्यटक बघायला. भाई कैसा है ये कैसा? अरे आप खुद का है? चलाने के लिए. हाँ चलाने के कैसा है? वही तो मुझे 100 रुपया राउंड है एक जन का. ये क्या करने का है? इलेक्ट्रिकल. हाँ वो देखो. अरे ये देख छोटा है, ये तो छोटा है बच्चे के लिए, तेरे लिए नहीं. ये भी है राइट है. ये तो देख साइकिल भी है. हाँ ये और 2 सीट होते थे, हम लोग चारों बैठते थे. हे बघा किती पर्यटक आलेत. सूर्य बघा कसा मावत आहे. IMD1 yes. थक गया तू. यस हा घोड्यावर बसून असं वाटतं शिवाजी महाराजचा मावळा बसलाय वाटतं. हम लोग दोनों बैठ सकते हैं. तुम्हा सगळ्या अन्य पर्यटकांसाठी साजरा होत असतो. आणि दर शनिवारी दर रविवारी हा संध्याकाळी हा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी आपण सादर करत असतो. आणि नक्कीच आलेल्या पर्यटकांपैकी ज्यांना एखादं गाणं गायचं असेल किंवा एखादा डान्स करायचा असेल स्पेशल, तर नक्कीच आपण त्यांना या ठिकाणी संधी देतो. त्याचसोबतच आमचे गायक जेव्हा गात असतात त्यावेळी पण जर कोणाला डान्स करायचा असेल तर नक्कीच आलेल्या पर्यटकांपैकी महिला वर्ग आणि छोटी मुलं वरती स्टेजवरून नाचतात ते आनंद वाटतो. आणि सगळी मोठी माणसं जी आहेत सगळी मुलं आहेत काही नाचतात तर अजून आनंद होईल. नक्कीच हा अलिबाग बीच शो काही वेळात तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी चालू. सगळ्यांचा आवाज मध्ये लाभेश पाहिजे. तुला